1930 सालातल्या मे महिन्यामध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड आयर्विन साहेबांच्या आदेशाने पियास बर्कले नावाच्या एका अधिकाऱ्याची रत्नागिरी जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यावेळेला रत्नागिरीच्या कलेक्टर ऑफिसमध्ये धारसकर आणि देशपांडे नावाचे उच्चाधिकारी काम करत होते आणि कर्मधर्म संयोगाने या दोघांचं नावही केशव होतं. म्हणजे केशव धारसकर आणि केशव देशपांडे. कलेक्टर ऑफिसमध्ये आल्यावर जाणाऱ्या कलेक्टरांनी या नवीन बर्कले साहेबांचं स्वागत केलं आणि आपला चार्ज त्यांच्याकडे सुपूर्द करून ते त्या कलेक्टर ऑफिसमधनं बाहेर पडले. बर्कले साहेबांनी मग आपल्या अधिकाऱ्यांची एक छोटीशी बैठक घेतली. त्यांना आपण काय काम करणार, कसं काम करणार याची एक छोटीशी कल्पना दिली आणि तो छोटेखानी समारंभ संपला. आता बर्कले साहेब म्हणजे 6-6.5 फुटाची उंची, स्वच्छ गोरा वर्ण आणि राजबिंड म्हणावं असं त्यांचं रूप होतं. आतापर्यंत रत्नागिरीने पाहिलेल्या सगळ्या कलेक्टरांच्या चेहऱ्यावर एक गुरमी अरेरावीचा भाव होता. त्या भावाचा मात्र या नवीन बर्कले साहेबांच्या तोंडावर म्हणजे चेहऱ्यावर लवलेशही नव्हता. समोरच्या माणसावर आपला एक प्रभाव पाडून त्याला आपलंसं करून घेणारा हा माणूस आहे अशी एक साधारण कल्पना किंवा चित्र त्यांच्या समोर बसणाऱ्या त्या उच्चाधिकाऱ्यामध्ये पहिल्या 15-20 मिनिटांमध्येच निर्माण झालं आणि नंतरच्या काळामध्ये ते खरं ठरलं. दुसऱ्या दिवसापासून या बर्कले साहेबांनी कामाचा तडाखा लावला. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मानेवर खडा ठेवून हातावेगळी सगळी कामं करण्यामध्ये त्याने पूर्ण दिवस घालवले. पण त्यांचा हा उत्साह 2 दिवस टिकला आणि एकंदरच या नवीन कलेक्टरांबद्दल थोडीशी नाराजीची भावना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मूळ धरायला लागली. आता येणारा सगळा बोजा सगळ्यात पहिल्यांदी या 2 केशवांच्या वर पडत असे, म्हणजे केशव धारसकर आणि केशव देशपांडे. त्यांचाही नाईलाज होता. त्यातल्या त्यात महत्वाची कामं करून 2 दिवसामध्ये त्याच्यावरती साहेबांची सही शिक्का उमटवण्याचं काम आपल्या परीने ते करत होते. पण येणारी कामं आणि प्रत्यक्षात पूर्ण होणारी कामं यांचं प्रमाण दिवसेंदिवस व्यस्त होत गेलं. आता साहजिकच जेव्हा हे लोक या आपापसामध्ये आणि सरकारी अधिकाऱ्यांबरोबर या कलेक्टर साहेबांबद्दल नाराजी व्यक्त करत आणि मग हळूहळू या कलेक्टरला एक नाव पडलं, ढिला कलेक्टर. म्हणजे ज्याला कामाची काही पर्वा नाही असा कलेक्टर म्हणजे पियास बर्कले. त्यानंतर एकदा श्रावण महिन्यामध्ये या धारसकर अधिकाऱ्यांच्या ज्या पत्नी होत्या अनुसूयाबाई, त्यांच्या मनामध्ये आलं की या श्रावणाच्या महिन्यामध्ये आपण वस्त्रदान म्हणजे आपल्या आजूबाजूच्या बायकांना साड्या द्याव्यात. आणि म्हणून त्यांनी हा विचार मनामध्ये पक्का आल्यावर रत्नागिरीमध्ये त्यावेळेला जामसंडेकर नावाचं एक जे साड्यांचं आणि कापडाचं मोठं दुकान होतं, त्या दुकानामध्ये आपला मोर्चा वळवला. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या पत्नी स्वतःहून आपल्याकडे कापड खरेदीसाठी आलेल्या आहेत हे ज्या वेळेला त्या जामसंडेकरांना समजलं, त्यावेळेला ते स्वतः खुर्चीवरनं उठले. अनुसूयाबाईंचं स्वागत करून त्यांना बसायला खुर्ची देऊन आणि आपल्या नोकरांना त्यांना हवं ते काय ते दाखवा, देऊन टाका अशा सूचना देऊन बाजूला उभे राहिले. मग अनुसूयाबाईंनी सांगितलं की या वेळेला मला दान देण्यासाठी 16 साड्या हव्या आहेत, त्या दाखवा. मग त्यांच्या एकंदर आविर्भावाला पदाला शोभेशा साड्या या जामसंडेकरांच्या नोकरांनी अनुसूयाबाईंच्या समोर टाकायला सुरुवात केली.
तास दीड तासानंतर अनुसूयाबाईंना मनाजोगत्या अशा 16 साड्या मिळाल्या. आणि मग जेव्हा त्या साड्यांचं बिल करायची वेळ आली तेव्हा सहजपणे अनुसूयाबाई या जामसंडेकरांना म्हणाल्या की दादा, आता मी एवढ्या 16 साड्या एकदम घेते आणि त्या सुद्धा श्रावणाचा दान धर्म करायसाठी देते, त्यामुळे थोडस काहीतरी किमतीमध्ये करता आलं तर बघा. आता त्यावेळेला जामसंडेकरांचा व्यापारी बाणा जागा झाला आणि त्याने मग अनुसूयाबाईंना विचारलं की ताई, या देण्यासाठी तुम्ही 16 साड्या घेतल्या पण स्वतःला काहीच घेतलं नाही. अहो, या साड्या देताना तुमच्या अंगावर सुद्धा असंच मखमली वस्त्र असायला हवं. अनुसूयाबाई थोड्याशा विचारामध्ये पडल्या. स्वतःसाठी साड्या घेण्याचा मनोदय त्यांचा नव्हता, तोपर्यंत त्यांच्या मनात असं काही आलेलं नव्हतं. पण विचारात पडलेल्या अनुसूयाबाईंना पाहून जामसंडेकरांनी त्यांच्या दुकानामध्ये असलेल्या उंची साड्यांपैकी 2-3 साड्या अनुसूयाबाईंच्या समोर टाकल्या आणि म्हणाले की ताई, यातली तुम्हाला पसंत पडते का बघा, आत्ताच्या आत्ता विकत घ्या, असं मी काही तुम्हाला म्हणत नाही. आता या साखर पेरणीचा जो काही परिणाम व्हायला हवा होता तो झाला. अनुसूयाबाईंनी त्या 3-4 साड्या निरखून पारखून बघितल्या आणि त्याच्यातली एक त्यांना पसंत पडली. त्यांना पसंत पडलेली साडी या जामसंडेकर मालकाने लगेच स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली आणि ती व्यवस्थित बांधायला स्वतः सुरुवात केली. आणि ती बांधत असताना अनुसूयाबाईंना ते म्हणाले की ताई, ही साडी माझ्यातर्फे तुम्हाला भेट आहे. आता एवढं सगळं मोठेपणा देऊन भेट वस्तू दिल्यानंतर अनुसूयाबाई खऱ्या अर्थाने विरघळल्या आणि मग बाकीच्या साड्यांचे मगाशी जामसंडेकरांनी जे पैसे सांगितले होते ते त्यांच्याकडे सुपूर्द करून मग त्या सगळ्या बांधलेल्या साड्यांचा गठ्ठा नेण्यासाठी त्याने बाहेर उभ्या असलेल्या आपल्या नोकराला दुकानाच्या आतमध्ये बोलावलं. तो गठ्ठा त्यांच्याकडे दिला आणि अनुसूयाबाई दुकानातून बाहेर पडणार एवढ्यात जामसंडेकरांनी सांगितलं की ताई, माझ्या दुकानाच्या नूतनीकरणाचा हा परवाना आहे, हा या महिन्यामध्ये संपतोय आणि पुढच्या नूतनीकरणासाठी मागच्या महिन्यामध्ये मी कलेक्टर ऑफिसमध्ये अर्ज केला आहे, पण आज जवळजवळ 2-3 आठवडे झाले तो परवाना काही झालेला नाही. आता या सरकारी कामकाजाबद्दल आपल्याकडे हे सूतोवाच का करावं, असा प्रश्न अनुसूयाताईंच्या चेहऱ्यावर दिसल्यावर मग जामसंडेकर म्हणाले की तुमच्या साहेबांना सांगून जरा त्या परवान्याचं काम मार्गी लागतंय का बघाल का. घरी येताना अनुसूयाबाईंच्या डोक्यामध्ये जामसंडेकरांच्या परवान्याचा विषय पूर्णपणे पिकला होता. धारसकर साहेब जेव्हा रात्री घरी आले तेव्हा आपण केलेली खरेदी, आपल्याला मिळालेली भेट म्हणून साडी, हे सगळं दाखवता अनुसूयाबाईंनी धारसकर साहेबांना सांगितलं की जामसंडेकरांच्या दुकानाचा परवान्याचं काम तुमच्याकडे अडकून पडलेलं आहे, तेव्हा ते मार्गी लवकरात लवकर लावा. आता धारसकरांना ही गोष्ट माहीत होती. अनेकानेक परवाने असे ताटकळत त्यांच्या ऑफिसमध्ये पडलेले होते. तेव्हा बघतो काही जमलं तर, असं जुजबी उत्तर देऊन धारसकर साहेबांनी त्यावेळेला वेळ मारून नेली.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर बाकीच्या कामांच्या घाई गर्दीमध्ये या जामसंडेकरांच्या परवान्याचं काहीतरी जे काही करायचं होतं ते धारसकरांच्या मनातून निघून गेलं होतं. पण धारसकर जेव्हा रात्री घरी पोहोचले तेव्हा अनुसूयाबाईने पहिला प्रश्न त्यांच्या समोर टाकला की जामसंडेकरांच्या परवान्याचं काय झालं. त्यावेळेला वरपासून खालपर्यंत एक शिरशिरी धारसकर साहेबांच्या अंगातून गेली आणि आपण आज किती मोठा अपराध केला आहे अशी एक बोचरी जाणीव त्यांच्या मनाला लागली. रात्री झोपायच्या आधी अनुसूयाबाईने परत त्याची आठवण धारसकर साहेबांना करून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना परत एकदा टोचणी लावली आणि मग धारसकर साहेबांनी ऑफिसमध्ये गेल्यावर बाकीची सगळी कामं बाजूला ठेवून जामसंडेकरांचं ते काम शोधून काढलं. अनायसे त्या दिवशी ऑफिसामध्ये उपस्थित असणाऱ्या बर्कले कलेक्टर साहेबांकडे ते स्वतः काम घेऊन गेले. बर्कले साहेबांना विनवण्या करून आपल्या वजन टाकून त्याच्यावर त्यांनी सही शिक्का उमटवून घेतला आणि मग निश्वास सोडला. संध्याकाळी धारसकर जे घरी गेले ते मोठ्या आनंदाने गेले. अनुसूयाबाईंकडनं प्रश्न यायच्या आधीच त्यांनी अनुसूयाबाईंना सांगितलं की जामसंडेकरांचं काम आज पूर्ण झालं. मग जामसंडेकरांनी दुसऱ्या दिवशी तो परवाना आपल्या हाती घेतला आणि आपल्या आजूबाजूला जे व्यापारी मित्र होते त्यांच्याकडे अनेकदा गप्पांच्या बैठकीमध्ये बोलता बोलता आपला हा अनुभव वेळोवेळी मित्रांच्या समोर विदित केला. त्यावेळेला रत्नागिरीमध्ये जे बाकीचे व्यापारी होते त्यांच्या कानावर हे गेल्यावर मग त्यांनी सुद्धा अशाच संधीची वाट बघायला सुरुवात केली. कर्मधर्म संयोगाने विभांडे नावाचे जे सोनार होते त्यांच्याकडे देशपांड्यांच्या पत्नी द्वारकाबाई एकदा चांदीच्या वाट्या खरेदी करायला गेल्या. द्वारकाबाई दुकानामध्ये आल्यानंतर मग या विभांडे सोनाराने जामसंडेकरांनी वापरलेला फॉर्म्युला आपण वापरून बघावा असं ठरवलं आणि ताई ताई म्हणून चांदीचा एक छोटा दिवा त्या द्वारकाबाईंना भेट म्हणून दिला आणि जाताना सांगितलं की कलेक्टर ऑफिसमध्ये माझं असं असं काम अडकलेलं आहे, जरा साहेबांना सांगून होतं का बघा ना. द्वारकाबाईंनी देशपांडे साहेबांचा तसाच पिच्छा पुरवला आणि 2 दिवसामध्ये देशपांड्यांकडून या विभांड्यांचं अडलेलं काम पुरं करून घेतलं. ही बाब मग रत्नागिरीभर व्हायला वेळ लागला नाही. वेगवेगळे व्यापारी मग अनुसूयाबाई आणि द्वारकाबाई आपल्या दुकानात कधी येतात याची वाट बघायला लागले आणि काही व्यापारी तर कभी कभी प्यासा कुएं के पास जाता है आणि कुआं प्यासे के पास जाता है या उक्तीला अनुसरून काही ना काही कारण काढून देशपांडे आणि धारसकरांची घरं गाठायला सुरुवात केली. अनुसूयाबाई आणि द्वारकाबाईंना भेटून नमस्कार करून साखर पेरणी करून त्यांना उपयोगी पडतील अशा भेटवस्तू द्यायला सुरुवात केली आणि याचा जो काही अपेक्षित परिणाम होता तो लख्खपणे रत्नागिरीतल्या व्यापाऱ्यांना दिसायला लागला. जे जे व्यापारी अनुसूयाबाई आणि द्वारकाबाईंकडे शब्द टाकत असत त्यांची कामं पटकन मार्गी लागत असत. आता ही बाब हळूहळू रत्नागिरीच्या या व्यापाऱ्यांकडून मुंबईपर्यंत पोहोचली आणि मुंबईमध्ये त्यावेळेला उदयास आलेल्या ज्या लाला कंपन्या होत्या त्या कंपन्याच्या मालकांना ही अद्भुत कल्पना म्हणजे सोन्याची खाण वाटली. या लाला कंपन्या म्हणजे एकाच माणसाने किंवा
त्याच्याच कुटुंबातल्या 2-3 लोकांनी उभारलेला एखादा कारखाना किंवा कंपनी म्हणजे या लाला कंपन्या. त्यांचं फायद्याचं गणित सतत वर वाढायला पाहिजे असा या लाला म्हणजे कंपनीच्या मालकांचा प्रामाणिक आणि कसोशीचा प्रयत्न असेल. आणि काही वेळेला सरकार दरबारी होणाऱ्या दप्तर दिरंगाईमुळे किंवा सरकारी बाबूंच्या ऑफिसरांच्या आडमुठेपणामुळे यांची कामं सरकार दरबारी अडकून राहत. त्यावर आता या सरकारी बाबूंना बाजूला ठेवून या सरकारी बाबूंच्या ज्या बायका असतात त्यांच्याशी संधान बांधून त्यांना भेटवस्तू देऊन मग हळूच साहेबांकडून अमुक अमुक काम करून घ्या असं सांगण्याची सुरुवात या लाला कंपनीतल्या मोठ्या मोठ्या ऑफिसरने शिताफीने केली आणि त्याची फळं रत्नागिरीच्या काही पट मुंबईमधल्या लाला कंपन्यांना मिळायला लागली.